सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड शहर भाजपाच्या वतीने पश्चिम बंगाल, आसाम, पॉंडिचेरी या 3 महत्त्वाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे। या विजयाचा आनंदोत्सव एकात्मता चौकात भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी, भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे यांच्या नेतृत्वामध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। भारत माता की जय, वंदे मातरम, नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जो राष्ट्रहित बात करेगा करेगा वही देश पर राज करेगा, अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुम। यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व मिठाई पेढे वाटप करण्यात आले। पश्चिम बंगाल, आसाम, पॉंडिचेरी निवडणुकांमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवलाय। हा विजय फक्त एका पक्षाचा नाही, तर विचारांचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रहिताचा भूमिकेचा विजय आहे। जनतेने दिलेला हा कौल स्पष्ट सांगतो, देशभक्ती, विकास आणि राष्ट्रहित सोबत जनता आहे। नव्या पर्वाची सुरुवात झाली असे मत व्यक्त करण्यात आले। यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे देशभक्तीचं यश आहे। विचारांचा पक्ष म्हणून या पक्षाला लोकांनी, जनतेने फार मोठा एक ऐतिहासिक कौल दिला आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीवर, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या जनतेचा संपूर्ण असा विश्वास आहे आणि हे देशप्रेम घेऊनच भारतीय जनता पार्टी लोक कल्याणाचं कार्य पुढे करणार आहे। या ठिकाणी सर्व पश्चिम बंगाल, आसाम, पॉंडिचेरी या जनतेचे आम्ही या ठिकाणी आभार प्रकट करतो आणि ही जबाबदारी जी भारतीय जनता पार्टीवर दिली ती पूर्ण करण्याचा निश्चितपणे आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करू। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशन परिसरातील प्रभाग क्रमांक 11 गटारी कचऱ्यामुळे पूर्णपणे तुंबला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचलंय। पावसाळा अद्याप सुरू व्हायचा आहे, मात्र त्याआधी सांडपाण्याची अशी बेधडक स्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना, विशेषतः महिलांना या घाणीच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागते। पावसाळ्यापूर्वी जर अशी अवस्था असेल तर ऐन पावसाळ्यात परिसराला तलावाचे स्वरूप येईल आणि घरांमध्ये पाणी शिरेल अशी रास्त व गंभीर भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते। या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। परिसरातील गटारींची 2-2 महिने साफसफाई होत नाही आणि 8-8 दिवस कचरा गाडी येत नाही। याबाबत पालिकेच्या कचरा कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही ते फोन उचलत नाहीये किंवा कोणतीही दखल घेत नाही, अशी संतापजनक माहिती नागरिकांनी दिली आहे। या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र भाऊ गायकवाड, गणेश भाऊ चौधरी, कृष्णा भाऊ गायकवाड, जुबेर खाटीक, सलीम भाई खाटीक, निसार भाई खाटीक, वसीम खाटीक, रजाक भाई आणि इतर स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेने तातडीने या समस्येची दखल घेऊन गटारीची साफसफाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। कर्मचारी को अरे 11 नंबर वार्ड वाले और 15 नंबर वार्ड में लफड़ा चलते रहता। वो बोलता उनकी तरफ, वो बोलता उनकी तरफ, वो गड़रा ऐसी रह जाती है हमारी तरफ। मुकरदम फोन उठाता क्या? मुकरदम फोन नहीं उठाता, बस लगाए था आदमी आ रहे 2-4 दिन तक के चलते रहता। वो पूरा नाली का पानी सब आ रहा पूरा। धुळे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 11 आझादनगर पोलीस स्टेशन या भागामध्ये अनेक दिवसापासून घाणीचं साम्राज्य। आता नळाला पाणी आलेलं आहे, अजून तर पावसाळा चालू व्हायचा बाकी, परंतु या ठिकाणी जे लोक आहे, स्थानिक लोक, गल्ली नंबर 7-6 या ठिकाणचे लोक, आया बहिणी आपल्या भाजीपाला घेण्यासाठी बाजारामध्ये येतात, परंतु या घाणीच्या पाण्यामुळं अतिशय गंदगी पसरलेली आहे आणि या ठिकाणी सफाई कामगार हे दुर्लक्ष करत आहे। परंतु याच्या मागचं कारण समजायला मार्ग नाही का? धुळे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 11 मच्छी बाजार पेठ भाग या ठिकाणी इतकी गंदगी काही ते लोक सुद्धा येऊ जाऊ शकत नाही आणि पाण्यामधून येता जात आहे। आज फक्त पाणी आलेलं नळाला, पण आज ही कंडिशन आहे। पावसाळ्यामध्ये अक्षरशः त्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसू शकतात, नको व्हायला। त्यामुळे आज महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ही विनंती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पुण्यात नसरापूर येथे सुट्टीत गावी आलेल्या एका 4 वर्षीय निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटत असून धुळे शहरात आज नागरिकांचा मोठा संताप पाहायला मिळाला. पकडण्यात आलेल्या 65 वर्षीय आरोपीवरील खटला जलद गती न्यायालयात चालून त्याला थेट फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी धुळ्यातील विविध संघटनांच्या वतीने आज क्युमाइन क्लब परिसरात तीव्र निषेध आणि धरणे आंदोलन करण्यात आले. श्री भगवान परशुराम युवा मंच, सखी मंच आणि सकल ब्राह्मण समाज धुळे यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड येथील क्युमाइन क्लब परिसरात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलकांनी एका प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली आहे. हा कोणताही एका समाजाचा प्रश्न नसून विकृत प्रवृत्ती विरुद्धचा लढाई अशी भावना व्यक्त करत शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी या आंदोलनात एकजुटीने सहभाग नोंदविलाय. न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित लहान मुली, महिला आणि समाज बांधवांनी केली. नरसापूर येथे त्या निष्पाप चिमुकलीच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण बसलेला आहोत. तुमच्या संवेदनांना सलाम, भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी हे 2 शब्द वापरू शकता. देवा घरी गेलेल्या निरागस परीला भावपूर्ण श्रद्धांजली. तुझं हसू काळजात जपून ठेवू आणि तुझ्यासाठी न्याय मिळेपर्यंत लढत राहू. अखाली कोमेजलेल्या कळीला अश्रुपूर्ण श्रद्धांजली. तुझ्यासोबत झालेला अन्याय आम्ही कधीच विसरणार नाही. ईश्वर तुला शांती देव. तुमच्या निषेधाला बळ मिळो आणि ताईला लवकर न्याय मिळो हीच प्रार्थना. आदरणीय फडणवीस साहेबांना आमच्या सर्वांचं एकच विनंती आहे, लवकरात लवकर चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी हीच आम्हा सर्वांची विनंती आहे. लवकर न्याय मिळवून द्या, फाशीची शिक्षा मिळवा, त्यापेक्षाही कठीण काही शिक्षा असेल ती मिळवून द्या, पण लवकरात लवकर त्याला शिक्षा मिळावी हीच विनंती सर्वांची. त्या निषेधार्थ आम्ही सर्व सकल ब्राह्मण समाज या ठिकाणी जमलेला आहे. त्याचा या लज्जास्पद गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आमच्या सर्वांकडून आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे की असं शासन जोपर्यंत तुम्ही करत नाही की अन्याय होणाऱ्या व्यक्तींवर जो अन्याय करतोय अशा गुन्हेगाराला जर तुम्ही जाहीररित्या भर चौकामध्ये उघडं करून फटके मारून गरम उकळतं तेल ओतून त्याचे हातपाय छाटून जर तुम्ही ही शिक्षा केली तर पुढचं हे कृत्य करताना कदाचित इतर लोक सुद्धा घाबरतील. स्त्री ही आबला आहे आणि या स्त्री आबलेला तुम्ही जर आपलं स्वतःचं वास्तविक रूप देऊन तिला जर आपलं भक्ष्य समजत असाल तर समोरच्या व्यक्तीला हे कृत्य करताना या गोष्टीची भीती वाटली पाहिजे की आपल्या बाबतीत सुद्धा असंच काही होईल आणि हीच आमच्याकडून श्रद्धांजली आहे त्या मुलीला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. खरीप हंगाम तोंडावर असताना धुळे जिल्ह्यात खतांचा काळा बाजार, कृत्रिम टंचाई आणि सक्तीच्या लिंकिंग प्रथेमुळे शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून आज जिल्हा प्रमुख शानाभाऊ सुरवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने धुळे कृषी अधीक्षकांना घेराव घालत एक सविस्तर निवेदन दिले. जिल्ह्यातील खत वितरणातील अनियमितता थांबवावी, खतांसोबत बियाणे घेण्याची सक्ती करण्यात यावी, लिंकिंग प्रथा तात्काळ बंद करावी आणि उपलब्ध खत साठ्याची माहिती दररोज सार्वजनिक करावी अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच काळा बाजार करणाऱ्या व जादा दर आकारण्याच्या विक्रेत्यांवर विशेष पथकांद्वारे कठोर कारवाई व्हावी असेही यात म्हटलंय. प्रशासनाने पारदर्शक नियोजन करून शेतकऱ्यांची पिळवणूक न थांबवल्यास आगामी काळात शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा शानाभाऊ सोनवणे यांनी दिला. आज आम्ही कृषी अधीक्षक धुळे जिल्ह्याचे यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमचं म्हणणं असे, अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे, तक्रारी येत आहे की या जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून कोणी निवेदन द्यायला किंवा आंदोलन करायला तयार आहे किंवा नाही बुवा. कारण युरिया नंतर DAP या खतांचं जाणून बुजून काही विक्रेते म्हणजे तुटवडा निर्माण करताय. माल शिल्लक असताना सुद्धा शेतकऱ्यांना देत नाही आणि देत आहे तर चढ्या भावाने देत आहे. आणि अजून दुसरा तिसरा प्रकार, जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बच्च, लहान पिशवी, दुसरी बाटली, इतर साहित्य तुम्हाला खरेदी करावं लागेल बा, तर युरियाचं खत मिळेल किंवा DAPचं खत मिळेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अटी घातल्या जात आहे आणि या अटी परस्पर दुकानदार घालताय. म्हणजे याचा अर्थ आम्ही असा काढलेला आहे की बुवा या कार्यालयाचं दुकानदारांचं काही साठलोटा आहे का बुवा, आणि ते जाब विचारण्यासाठी आम्ही आलो. परंतु ते अधीक्षक आज उपलब्ध नाही, त्यांचे असिस्टंट या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. आणि मी गंभीर इशारा देतो या कार्यालयाला की जर शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली तर आम्ही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं, अधीक्षकांचं आम्ही बरं करणार नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. कारण म्हणजे चढ्या भावाने विक्री करणं, नंतर जो खताचा माल आहे तो साठवून ठेवणं, जाणून बुजून खत उपलब्ध नाही असं शेतकऱ्यांना सांगणं. मग आमची मागणी आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार करा शेतकऱ्यांच्या आणि त्या ग्रुपवरती त्या गावनिहाय त्या कृषी सहाय्यकाने माहिती द्यायची की बुवा या तालुक्यामध्ये एवढा या दुकानावरती एवढा साठा उपलब्ध आहे. अशी जर पारदर्शकता निर्माण केली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ही आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहराच्या विकासाला गती देत आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या पुढाकाराने नगावबारी आणि फॉरेस्ट कॉलनी परिसरात तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण व बॉक्स गटार कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या महत्त्वपूर्ण DP रस्त्यामुळे एकविरा पार्क, केसर पार्क, झेंडा चौक आणि स्टेडियम परिसर एकमेकांना जोडला जाणार असून पावसाळ्यात पाणी साचत असून समस्येपासून नागरिकांना कायमचा दिलासा मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 1 सारख्या मागासलेल्या भागात या दर्जेदार रस्त्यांची निर्मिती होत असल्याने आता संपूर्ण शहराचे लक्ष या परिसराकडे वेधले गेले. भाजपचे नगरसेवक सुभाष जगताप, ललित माळे, उज्ज्वला भोसले आणि योगिता कोटे यांनी आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम करत ही प्रलंबित कामे मार्गी लावली आहे. धुळे शहराचा सर्वांगीण विकास हा माझा संकल्प असून नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळेपर्यंत मी थांबणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार अग्रवाल यांनी दिली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेश, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, अमोल मराठे, अमोल सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास हा केवळ शब्द नसून कृतीतून दिसणारी बांधिलकी असल्याचं यातून सिद्ध झाले आहे. अतिशय धोकादायक वीर आहे. पूजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या नगावबारीला 8-10 वेळा यायचा प्रसंग आला. या भागात एकही रस्ता नव्हता. 80% रस्ते आपण या भागातले पूर्ण करून टाकलेले. फक्त आता हा महत्वाचा एक जो रस्ता होता, एवढाच रस्ता बाकी होता आणि त्याचंही आज आपण या ठिकाणी भूमिपूजन करून कामाला उद्या सकाळपासून या ठिकाणी दगडीला पहिल्या पण सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर आपण रस्ता करू. माझी विनंती असेल सर्वांना का आपल्याला कोणाचंच घर पाडायचं नाहीये, कोणाच्या घराला धक्का सुद्धा लावणार नाही. परंतु जे अनधिकृत आहे, जे पुढे आलेलं आहे फार, तेवढं आपल्याला काढावं लागेल, अन्यथा रस्ता फार छोटा होईल. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल का तुम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य कराल का? सर्वजण कराल का? कारण की
एकचदा हा रस्ता बनणार आहे, वारंवार बनणार नाही. थोडं थोडं काय ना आपल्याला रस्ता चौडा करावा लागेल. हे पोल पण काढून आपण थोडं मागे घेणार आहोत. खऱ्या अर्थाने या MSCB वाल्यांमुळेच अतिक्रमण होतं. पोल इतका पुढे लावलेला आहे का लोकांनी घर त्या पोल पर्यंत घेऊन टाकलेले आहेत. जर तो पोल मागे राहिला असता तर कदाचित ते घर पुढेही आलं नसतं. ठीक आहे, आपण सर्वजण समजदार आहात, सर्वजण मदत कराल, कारण की तुमचंच भल्याचं तुमच्यासाठीच हे काम होणार आहे. एकदा इथला रस्ता झाला, व्यवस्थित सर्व काही झालं, तर याच्यानंतर तुमच्याच जागेचे भाव वाढणार आहे, तुमच्याच जागांना भाव येणार आहे. जवळपास 300 घरांना हक्काच्या घराचे उतारे सुद्धा तयार झालेले आहेत. आलाय काय एखादा उतारा? ऑनलाईन दिसतोय का? चेक करा. लवकरच एक 8 ते 10 दिवसात, याच महिन्यात होऊन जाईल ना, याच महिन्यात आपण या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन स्वतःच्या घरातल्या स्वतःच्या जागेचे उतारे जे 300 घरांना 200 किती टोटल 524 आहे, तयार किती झाले? 140 तयार झालेले आहेत. त्या पहिले 140 लोकांना त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. उरलेल्या घरांना सुद्धा देणार आहोत, परंतु त्याला थोडा वेळ लागेल, कारण की त्यांनी कागदपत्र फार उशिरा दिले. स्वतःच्या हक्काच्या मालकीचे आज तुम्हाला तुमचे उतारे मिळणार आहे. आजपर्यंत इतक्या वर्षात कोणीच हे काम केलं नाही. हा तुमचा अमोल आहे ना, आज झोपू द्यायचा नाही मला. रात्र दिवस माझ्या मागे लागायचा आणि आज ते काम पूर्णत्वात आलेलं आहे. एखाद वर्षापूर्वी या ठिकाणी मी आलो होतो. मोठी सभा आपली या ठिकाणी झालेली होती. त्यावेळेलाही मी सांगितलं होतं का हा रस्ता आपण बनवणार म्हणजे बनवणार. त्याच्यानंतर इलेक्शन लागले, तुम्ही आमचे 4 नगरसेवक निवडून दिले. परवा हे 4 माझ्याकडे बसलेले होते. ललित असेल, सुभाष भाऊ असतील, कुठेताई असेल, हे सर्वजण, रणजित असेल. म्हणे भैया या रस्त्याचं काय करायचं? म्हटलं परवा काम चालू करा. लगेच आज या ठिकाणी हा जो निर्णय घेतला आपण नगावबारीच्या साईडने बॉक्स गटार तयार करायचा, हा एकदम उत्तम निर्णय घेतला. त्याच्याने आपण डायरेक्ट नाल्यामध्ये पाणी सोडून देणार आहे. बाळासाहेब, इतका वाईटपणा होणार आहे हा रस्ता चालू असताना, विशेषतः गटर चालू होताना. 40 फुटाचा हा रस्ता आहे. येणारे जाणारे पाहुणे पै, खेड्यापेक्षा खेड, अतिशय नरकाची परिस्थिती. ज्या दिवशी पाणी येतं या सर्व गटारी पूर्ण या रस्त्याने वाहत असतात. आणि हा रस्ता जो आता बनतोय भैया साहेब, हा इतक्या क्वालिटीचा, भैयांनी मला काल सगळं सांगितलं की इतक्या क्वालिटीचा बनणार आहे हा, की बॉक्स गटर झाल्यानंतर थोडा वेळ लागेल. आणि मी सगळ्या माय माऊलींना आणि माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना विनंती करून सांगतो की आपलं अतिक्रमण जात आहे आणि आम्ही एवढी जागा सांभाळलेली आहे, ते काही कोणी अडचण आणू नका या ठिकाणी. कारण की रस्ता आपल्याला, ती गटार जर व्यवस्थित झाली नाही तर रस्ता अरुंद होईल. हा डीपी रस्ता आहे. या रस्त्यावरून आपण सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, केशर पार्क, झेंडा चौक, स्टेडियम, पूर्ण ती ट्रॉफिक सुद्धा या ठिकाणाहून येणार आहे. हा कनेक्टिव्हिटीचा रस्ता आहे. त्यामुळे आपल्याला हा रस्ता मोठाच बनवावा लागेल. या ठिकाणाहून ट्रक, रेतीच्या डंपर वगैरे आता पण जातात, पण तो रस्ता बनल्यावर, ती गटर बनल्यावर तो एकदम कमी जर झाला, आपले लहान लहान मुलं या ठिकाणी खेळतात. रस्ता रुंदच राहायला पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण सहकार्य कराल. जागतिक साठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए
नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।